ओके. तर सॉरी. सो आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार पुढचे पॉइंट्स जसे की जावास्क्रिप्ट. आय नो की ऑल्दो आपण कस्टम स्टाईल शीट जे आहे त्यात जास्तीचे फीचर घेतलेले नाही. मी त्याची तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड करेल. एक्झॅक्टली कोणता इफेक्ट काय काम करतो आणि त्याचा प्रॉपर्टी व्हॅल्यू काय काय तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. मला अजून खूप सारं तुम्हाला सीएसएस मध्ये शिकवायचं आहे. पण जसं आपण बोललो की पूर्णपणे फक्त डिझायनिंगवर आपण वेळ न घालवता आपल्या ऍप्लिकेशन इम्प्लिमेंटेशन मध्ये पण आपण वेळ देणार आहोत. तो सध्या तो पार्ट आपण काही कारणामुळे म्हणजे या कारणामुळे स्टॉप करतोय. ठीक आहे. सो बेसिकली मी आता स्टार्ट करतोय पुढच्या टॉपिकला जो की आहे जावास्क्रिप्ट. ओके. सो पहिल्यांदा समजून घ्या एक्झॅक्टली जावास्क्रिप्ट काय असतं. बेसिकली JavaScript is nothing but a kind of programming language or a scripting language, web scripting language, mostly used for handling the elements of the web application. ओके. एलिमेंट्स म्हटलं मी, कंटेंट पण म्हणू शकतो तुम्ही हवं तर. म्हणजे जनरली ही एक फेमस आहे सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीमध्ये, ज्याला आपण जावास्क्रिप्ट म्हणतो. आता जावास्क्रिप्ट आहे म्हटल्यावर तुम्ही जावाचा आणि जावास्क्रिप्टचं काही रोल कन्सिडर करू नका. जावास्क्रिप्ट वेगळं, जावा वेगळं. ठीक आहे. थोडंसं प्रोग्रामिंग लँग्वेज बघायला तुम्हाला सारखी मिळू शकते. ठीक आहे. तुम्ही म्हणू शकता की जावास्क्रिप्ट कदाचित जावापासून इव्हॉल्व्ह झालेली आहे. बट असं नाहीये बघायला जर गेलं तर त्याचा टोटली कॉन्सेप्ट वेगळा आहे. जावा ही प्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी की तुमच्या ऍप्लिकेशन डेव्हलप करते आणि जावास्क्रिप्ट ही HTML च्या एलिमेंट्सला हँडल करते. एवढा फरक आहे. ठीक आहे. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज काय म्हटलं, कारण एलिमेंट हँडल करण्यासाठी तुम्ही तिथे फंक्शनॅलिटी लिहू शकता, फंक्शन्स लिहू शकता. आजकाल प्रोग्रामिंग लँग्वेज यामुळे म्हटलं जातंय की जावास्क्रिप्टचा वापर हा पर्टिक्युलरली जावास्क्रिप्टच्या ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी सुद्धा होतो. म्हणजे सेपरेट वेब ऍप्लिकेशन्स. जसं नोड जेएस तुम्ही ऐकून असाल, रिॲक्ट जेएस, व्ह्यू जेएस, अँग्युलर जेएस. ओके. ह्या वेगवेगळ्या जावास्क्रिप्टच्या ऍप्लिकेशनचा वापर करून वेब ऍप्लिकेशन तयार केल्या जातात, क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन तयार केल्या जातात. ओके. म्हणून आपण त्याला आजच्या घडीला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. काही वर्षांपूर्वी याला फक्त स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जायचं किंवा वेब स्क्रिप्टिंग किंवा वेब प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जायचं. ठीक आहे. सो आपण त्याला सध्या प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हणू शकतो, पण वेब टेक्नॉलॉजी मध्ये. ठीक आहे. बेसिकली जावास्क्रिप्ट यूज करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की तुमच्या ऑब्जेक्ट जे आहेत, तुमचे HTML चे एलिमेंट आहेत, त्यांना काही रन टाइम इव्हेंट हँडल करणं किंवा व्हॅलिडेशन प्रोव्हाइड करणं क्लायंट साइड. पुन्हा सांगतो, क्लायंट साइड म्हणजे इन शॉर्ट जावास्क्रिप्ट जी काही एक्झिक्यूट होणार ती क्लायंट साइडला होते, म्हणजे युजरच्या एंडला होते. ही सर्व्हर वरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट करत नाही. आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण घेणार पुढच्या 1-1.5 तासात, 2 तासात. मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगितलं. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, स्टार्ट करूयात पहिल्यापासून. तसं तर मला आपला जो SRC मध्ये फॉर्म कंटेंट आहे आपला, त्या फॉर्म कंटेंटला गेलो मी एलिमेंट्स मध्ये. आणि मला काय करायचंय, माझ्याकडे जे युजर नेम पासवर्ड जे फील्ड होत्या, जसं की नेम, लास्ट नेम, पासवर्ड, ईमेल, मोबाईल, ह्या गोष्टी, हे मला काय करायचे आहेत, कंपल्सरी करायचे आहेत युजर. म्हणजे युजरने एनी हाऊ याच्या व्हॅल्यू द्यायलाच पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. ठीक आहे. मग आता युजरने एनी हाऊ ती व्हॅल्यू द्यायला पाहिजे, ह्यासाठी मी काय करणार आहे, इथे एक प्रॉपर्टी ऍड करणार. ओके. म्हणजे ती व्हॅल्यू मला कंपल्सरी पाहिजे, मला असं म्हणायचंय. तर पहिल्यांदा मी प्रोजेक्ट पहिल्यांदा रन करून घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल मला एक्झॅक्टली काय सांगायचंय. येस. त्यानंतर थोडी साईज कमी करतो. आपला फॉर्मचा एलिमेंट वाला पेज ओपन करतो. आता बघा, मी जसं इकडे काहीतरी व्हॅल्यू टाकली नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि सेव्ह डाटा म्हटलं की तो काय होतं, काहीतरी URL वरती हिट करतो आणि प्रॉपर म्हणजे व्हॅल्यू काय करतो, सेंड करतो, कुठेतरी सेंड करतो. ठीक आहे. बट जनरली असं व्हायलाच नव्हतं पाहिजे. जेव्हा केव्हा मी सेव्ह डेटा म्हणजे कोणता टॅग आहे माझा, हा इनपुट टाईप सबमिट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी सबमिट बटनला टॅप करेल प्रॉपर्टी मधल्या, तेव्हा तेव्हा त्याने चेक करायचं
की यात कोणता असा एखादा एलिमेंट आहे की जो रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी आहे, ज्याला युजरसाठी आपण म्हणतो की तो मॅन्डेटरी आहे. आणि ती व्हॅल्यू जर एम्प्टी असेल तर त्यानं काय करायचं, रेड कलर मध्ये रिमार्क द्यायचा की ही व्हॅल्यू कंपल्सरी आहे, किंवा एरर मेसेज द्यायचा, ही व्हॅल्यू कंपल्सरी टाका, किंवा मेसेज द्यायचे. ओके, सो त्यासाठी मी काय करतो, ओपनिंग टॅग मध्ये त्या व्हॅल्यूजच्या त्या इनपुट्सच्या रिक्वायर्ड म्हणून ऑप्शन ऍड करतो. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, हा जो रिक्वायर्ड टॅग आहे ना, हा एखाद्या ब्राउझरला सपोर्ट नाही करत. कोणत्या ब्राउझरला? फॉर एक्झाम्पल ओपेरा झाला, फॉर एक्झाम्पल म्हणतोय, कंपल्सरी नाही. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये ओपेरा, सफारी, ऍपलचा जो काही ब्राउझर आहे, तिथे कधी कधी हे टॅग सपोर्ट नाही करत. मग अशाच काय करतात, रिक्वायर्ड इक्वल्स टू रिक्वायर्ड असं लिहितात. हे पण चालतं. रिक्वायर्ड इक्वल्स टू रिक्वायर्ड लिहिलं तर तो सफारी ब्राउझर मध्ये पण एक्झिक्यूट होईल, क्रोम मध्ये पण होईल, त्यानंतर आपण काय म्हणतो त्याला, मायक्रोसॉफ्ट एज मध्ये पण होईल, MS एज मध्ये, जुन्या इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये पण होतील, फायरफॉक्स मध्ये पण होतील, मोबाईल ब्राउझर्स मध्ये पण होतील. तुम्ही सिस्टीमच्या मध्ये मोबाईल साठी काही जण तुम्ही हे वापरत असाल, मे बी UC ब्राउझर्स, काही जण तुम्ही तो ब्रेव्ह ब्राउझर वापरता, त्यामध्येही तेच. पण हे कुठेतरी एखाद्या ठिकाणी एखाद्या ब्राउझरला जर सपोर्ट नाही केला तर त्या ब्राउझर मध्ये तो बायपास होऊन जातो. मग मला ते बायपास नाही करायचं, म्हणून मी काय करतोय, रिक्वायर्ड इक्वल्स टू रिक्वायर्ड असं लिहितो. ठीक आहे. इथे इथे पण ऍड केलं मी. डेट ऑफ बर्थला नाही करत मी सध्या काही, फक्त आपण त्याला चेक करूयात एरर येतो की नाही. ठीक आहे. 5 ला केलं मी, जसं की नेम, लास्ट नेम, पासवर्ड, ईमेल आणि मोबाईल. सिंक्रोनाइज झालाय, पब्लिश पण झालाय. आता मी काय करतो, बॅक जातो, फक्त इथे URL काढून घेतला मी तो, म्हणजे बॅक जाऊन पेज रिफ्रेश केला. एकदा चेक करून घ्या सोर्स मध्ये ऍड झालंय का. बघा, रिक्वायर्ड इक्वल्स टू रिक्वायर्ड ऍड झालं. आता जे सबमिट कर, आता इन्फॉर्मेशन सबमिट नाही होत. आता लगेच मेसेज थ्रो केला, प्लीज फिल्ड आउट दिस फील्ड, इन्फॉर्मेशन ऍड करा असं म्हणतोय. चला, 1 बाय 1 आहे, लक्षात घ्या. सगळे एरर एकत्र एकत्र थ्रो करणार नाही तो. मी पहिल्यांदा इन्फॉर्मेशन टाकली, माझं नाव ऍड केलं, मी पुन्हा सबमिट करतोय. मला लास्ट नेम साठी विचारलं त्याने, मी पुन्हा सबमिट करतोय. मला पासवर्ड, मी डेट ऑफ बर्थ मध्ये दिलं नव्हतं, म्हणून डेट ऑफ बर्थ मध्ये त्याने ऍड नाही केलं. मला पासवर्ड साठी विचारलं, मी पासवर्ड ऍड करतो, जसं की 1 2 3 4 5, काही पण व्हॅल्यू लागते त्याला. मोबाईल नंबर लगेच विचारलाय. ठीक आहे. पुन्हा पासवर्ड झाला, ईमेल आयडी झाला, आता ईमेल आयडी साठी विचारलं त्याने. आता जेव्हा मी याला सबमिट म्हणतो ना, तेव्हाच तो इन्फॉर्मेशन काय करतो, सबमिट करतो. ठीक आहे. म्हणजे मला पाहिजे तेवढं मी तसं ऍड करू शकतो, घेऊ शकतो. पण त्यासाठी काय आहे, मला रिक्वायर्ड टॅग हा ऍड करावा लागतो. हा फॉर्म टॅग मध्ये इनबिल्ड दिला जातो, तुम्ही हा वापरू शकता. ठीक आहे. पण जसं मी म्हटलंय, काही डिफॉल्ट मेसेजेस पण तुम्हाला प्रॉपरली देता येऊ शकतात. त्यासाठी काय करावं लागतं, वेब ब्राउझर मध्ये, आता मला सबमिट केलं, हा सबमिट झाला. मला प्रॉपर मेसेज दिला पाहिजे, प्लीज एंटर फर्स्ट नेम, प्लीज एंटर लास्ट नेम, प्लीज एंटर पासवर्ड, मोबाईल, ईमेल ऍड्रेस, असे प्रॉपर मेसेजेस मला द्यायचे आहेत आता. ठीक आहे. मग ते मेसेजेस जेव्हा मेसेजेस द्यायचे आहेत ना, तेव्हा काय करावं लागेल, मला कोणत्या तरी एका वेगळ्या इव्हेंटला ते हँडल करावं लागतं. सबमिट इव्हेंट वरती, लक्षात द्या, मी पुन्हा बोलतोय, इनपुट टाईपच्या सबमिट इव्हेंट वरती सध्याच्या घडीला आपण जावा स्क्रिप्ट हँडल करू शकत नाही. त्याला वेगळी ट्रिक वापरावी लागते. मी सांगेल तुम्हाला ती कशी वापरायची, डोंट वरी. बट सध्याच्या घडीला आपण तो पॉईंट स्किप करतोय. ठीक आहे. मग मी काय करेल, सिंपल बटन जो आहे माझा, इनपुट टाईप बटन वाला, या बटनला मी चेक करेल. बटनला क्लिक केलं की त्याने ते चेक करायचं की व्हॅल्यूज मला जी पाहिजे ती कंपल्सरी त्याचा ऍड झालेली आहे. मग ते कसं करायचं, जनरली जनरली कंपल्सरी म्हणत नाही, जनरली बॉडी टॅग जिथे क्लोज होतो, आपला बॉडी टॅग जो आहे तो जिथे क्लोज होतो, त्या बॉडी टॅगच्या खाली स्क्रिप्ट टॅग ऍड केला जातो. पूर्वी स्क्रिप्ट टॅगला पूर्ण लिहावं लागायचं, जसं की टेक्स्ट स्लॅश जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. आता अशी काही गरज राहिलेली नाहीये, सिम्पली तो ऑटोमॅटिक अंडरस्टँड करून घेतो
स्क्रिप्ट म्हणजे जावा स्क्रिप्टच असणार, त्याला वेगळं काही लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे जावा स्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे. आता कोड लिहायचा म्हणजे नेमकं काय करायचंय, तर पहिल्यांदा इथे एखादं फंक्शन तुम्ही लिहू शकता. जसं की आपण जावा मध्ये फंक्शन्स लिहितो तसं. पण इथे फंक्शनचा टाईप मात्र काही नसतो. फंक्शनला फक्त लिहावं लागतं फंक्शन म्हणून. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जसं हा इनपुट टाईप बटन जो आहे, या बटनच्या याच्यामध्ये मी काय करतोय, ऑन क्लिक ही इव्हेंट हँडल करतोय. लक्षात घ्या, ऑन क्लिक ही इव्हेंट, ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन होवर, ऑन माउस होवर, ऑन माउस डाऊन, ऑन की डाऊन, ऑन माउस लेफ्ट, ह्या इव्हेंट आहेत खूप साऱ्या. इव्हेंट हँडलिंग माहिती आहे सगळ्यांना, मला सांगण्याची गरज नाहीये. पण मी इव्हेंटचे फक्त काही नावं सांगितले, तिच्या मोस्टली वापरतात. टेक्स्ट बॉक्स मध्ये काय असतं, ऑन चेंज, ऑन टेक्स्ट चेंज, ऑन की प्रेस, ऑन की डाऊन, ऑन की अप, असे काही टेक्स्टचे इव्हेंट असतात. आपण म्हणून एक कोणत्या ना कोणत्या तरी एक दोन एक्झाम्पल घेऊया, आणि मग तो पॉईंट पण आपला कव्हर होऊन जातो. आता मी काय करतोय, ऑन क्लिक इव्हेंट म्हणजे बटनला मी सिंगल क्लिक केलं, बटनला टच केलं, तर काय करायला पाहिजे त्याने, एक फंक्शन कॉल करायचंय, व्हॅलिडेट इन्फो नावाचं. व्हॅलिडेट इन्फो नावाचं फंक्शन काय करायचंय, कॉल करायचं. इथे कॉल करण्यासाठी असं काही वेगळी लिहायची गरज नाही तुम्हाला. सिंपल एवढंच लिहा, व्हॅलिडेट इन्फो. आता मी हे माझ्या मनाचं नाव लिहिलंय, फंक्शन लिहिलं, त्याला जे माझ्या मनातच नाव दिलंय. तुम्हाला जे काही नाव वाटत असेल त्याचं तुम्ही ते नाव लिहा. व्हॅलिडेट इन्फो, व्हॅलिडेट डाटा, सिम्पली व्हॅलिडेट, किंवा माय व्हॅलिडेट, काही पण असं काहीतरी तुम्ही नाव देऊ शकता, जे की युनिक असलं पाहिजे. मी याला कॉपी केलं, इथे फंक्शन म्हणून डिफाईन केलं, आणि त्याला कॉल म्हणजे असं लिहून टाकलं, डिफाईन करून टाकलं. पहिल्यांदा फक्त चेक करूया की मी जेव्हा ह्या बटनला टच करेल, क्लिक करेल, तर मला मेसेज मिळतोय का. ठीक आहे. तर मी इथे लिहितोय कन्सोल डॉट लॉग. ओके. कन्सोल म्हणजे ब्राउझर मध्ये आपला जो कन्सोल आहे ना, तो कन्सोल, हा वाला. ठीक आहे. आता फेविकॉनचा एरर आहे, तो सोडून द्या, त्याची गरज नाहीये. ठीक आहे. मी तर लिहितोय फंक्शन कॉल. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कन्सोल डॉट लॉग म्हणजे माझ्या ह्या कन्सोल वरती मला काय करायचंय, लॉग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. बऱ्याचदा इथे कन्सोल डॉट राईट लिहितात, किंवा कन्सोल, इथे पण तुम्ही चेक करू शकता कन्सोलचे कोणते कोणते फंक्शन्स आहेत. सो कन्सोल डॉट assert, क्लिअर, कॉन्टॅक्ट, काउंट, डिरेक्टरी एक्सएमएल, ग्रुप, एरर, इन्फो, लॉग, सगळं काही दाखवलं आहे तुम्हाला. म्हणजे असं काही शिकण्यासाठी वेगळं कोर्स करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली टाईप करा, तुम्हाला तो सजेशन पण प्रोव्हाइड करेल. चुकत असेल तर तो चुकल्यानंतर काय येतंय तुमचं चुकतंय, काय पाहिजे ते पण सांगतो. पण आता तसं मला माहिती आहे, तर मी वेळ वाया घालवत नाही. कन्सोल डॉट लॉग म्हणतो मी, आणि मला काय करायचंय, फंक्शन दाखवायचंय की कॉल झालंय काहीतरी. जस्ट मी याला रिफ्रेश करतोय, अजून इथे काही आलं नाहीये. बटनला टच करा, फंक्शन कॉल, म्हणजे मी लिहिलेलं बरोबर आहे. पण समजा मी ते फंक्शन व्हॅलिडेट इन्फोच्या ऐवजी व्हॅलिडेट इन्फो 1 2 3 टाकले, वरती कॉल करताना व्हॅलिडेट इन्फो आहे, मी पुन्हा रिफ्रेश केलं, आता एरर थ्रो करतो, अनकॉट रेफरन्स एरर, व्हॅलिडेट इन्फो इज नॉट डिफाईन्ड. मेसेज पण देतात HTML इनपुट एलिमेंट ऑन क्लिक, कोणत्या लाईन नंबरला किती कॉलम नंबर काय, ते सगळे एरर दिलं तुम्हाला काही. हो बघा, तुम्ही सांगताना सांगताय व्हॅलिडेट इन्फो, आणि आपल्याकडे डिफाईन काय केलेलं आहे, व्हॅलिडेट इन्फो म्हणतो. सो अशा प्रकारचे एरर तुम्हाला तो प्रॉपर देईल. तर प्रॉपर कन्सोल चेक करत राहायचा, कधीही काय एरर आला, कशामुळे आला, सगळं कळतं. झाला नाही का रिफ्रेश. हो, फंक्शन कॉल. ठीक आहे. बरं, आता फंक्शन कॉल्ड तर झाला, पण मला काय करायचंय, युजरला मेसेज द्यायचा आहे व्हॅलिडेट करण्यासाठी, की बाबा तुम्ही युजरचं नाव चुकलात, त्याचा लास्ट नेम चुकलात, किंवा अजून काही जे काही असेल ते चुकलात. सिम्पल लॉजिक माझं. आता ते कसं करणार, तर त्याच्यासाठी मला डॉम एलिमेंट हँडल करण्याची स्ट्रॅटेजी माहित पाहिजे. डॉम एलिमेंट
डॉम एलिमेंटचा अर्थ होतो, पहिले समजून घ्या. डॉमचा अर्थ होतो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉड्यूल. आता याला कुठे कुठे वेगवेगळ्या नावाने पण एक्सप्लेन केलं जातं, बट जनरली लक्षात ठेवायचं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. HTML चा जो काही तुमचा पार्ट आहे त्याला डॉक्युमेंट म्हणतात, आणि त्याच्यामध्ये जे जे एलिमेंट असतील त्याला ऑब्जेक्ट म्हणतो जनरली आपण. सो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉड्यूल, आणि ते हँडल करण्यासाठी तुम्ही जावा स्क्रिप्ट लिहिता. मग आता काय करणार मी, एक व्हेरिएबल वापरणार व्हॅल. व्हॅल टाईपचा व्हेरिएबल आहे. व्हॅल म्हणजे हा काय आहे, सॉरी, हा व्हॅर आहे. ओके, हा व्हेरिएबल टाईप आहे. हा इंटिजर असेल, हा स्ट्रिंग असेल, व्हॉट एव्हर असेल. ठीक आहे. अजून एक दुसरा असतो ज्याला जनरली आपण म्हणतो फक्त व्हॅर, आणि अजून काय असतो, अजून काय असतो मला नाव का आठवना. व्हॅर आणि लेट असं पण लिहितात. पण मग इथे कसं लेट म्हटलं की हा कन्फर्मेशन द्यावा लागतो. पण आपण व्हॅरवर फोकस करूया. जसं डे बाय डे होईल आपण तसं ते व्यवस्थित समजून घेऊ. हा कोणत्या पण डेटा टाईपचा येऊ शकतो. व्हॅर, मी व्हॅर इक्वल्स टू, सॉरी, व्हॅर व्हेरिएबलचं नाव घेतोय, फॉर एक्झाम्पल FN, फर्स्ट नेम, इक्वल्स टू. आता काय करायचंय मला, माझा जो फंक्शन होता ना आयडी वाला, हा आयडी मी जसं म्हंटल तुम्हाला, हा आयडी किंवा हा नेम, मी यापैकी कोणत्याही व्हॅल्यू प्रॉपर्टीनं त्याला या टेक्स्ट बॉक्सला हँडल करू शकतो. कोणत्याही, आयदर आयडी ऑर नेम. मग कसं हँडल करणार ते इथे लिहायचं, डॉक्युमेंट म्हणजे HTML चा पेज, त्याच्यावर तुम्ही काम करताय, डॉट गेट. गेटचं जी कॅपिटल नाही, ते स्मॉल आहे. फंक्शनचा जो फॉर्मॅट आहे ना आपला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये, कॅमल केस, फर्स्ट लेटर्स शुड बी स्मॉल, देन मोर दॅन टू वर्ड्स इज इफ कंबाईन, देन द कॅपिटलाइज विच वर्ड असं करायचं. ते स्नेक केस पण म्हणतात त्याला. ठीक आहे. सो ते प्रॉपर फॉलो करायचं व्यवस्थित. ओके. सो गेट एलिमेंट, बघा गेट एलिमेंट, एलिमेंट जो होता त्यातला काय केला मी, सुरुवातीचा कॅपिटल घेतला. बाय, आता बायच्या नंतर ऑप्शन दोन आहेत माझ्याकडे. पहिला म्हणजे आयडी, आय आणि डी, आय कॅपिटल और नेम पण म्हणू शकता. तुम्हाला जो सोपा वाटेल तुम्ही तो घेऊ शकता. याचा चेक करायचा असेल ती तुम्ही लिहितो टेम्पररी, बघा, व्हॅर FN इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी बाय क्लास नेम. आपण जे CSS चे क्लास वापरले होते त्या क्लासच्या नावाने पण एलिमेंट हँडल करता येतो. बाय नेम, बाय टॅग नेम. टॅग नेम म्हणजे जसं की सगळे इनपुट टाईप टेक्स्ट, इनपुट टाईप पासवर्ड हे तुम्ही हँडल करू शकता. टॅग नेम स्पेसेस, टॅग नेम नेम स्पेसेस, असा त्याचा अर्थ आहे. तर मी हे वन बाय वन घेईल. आता सध्या फक्त आयडी आणि नेम लक्षात घ्या. तर मी आयडी म्हणतो, आणि आयडी पास करताना कसं पास करायचं आहे, सिंगल और डबल इनोडेड कॉमास मध्ये. जसं की मी तर लिहितोय त्याला आता काय काय माझ्याकडे F9. ओके. आता हा डिफाईन झाला, अनडिफाईंड आहे पण तो डिफाईन झालेला आहे खऱ्या अर्थाने. बाय आयडी आहे F9. ठीक आहे. आता मी काय करतो, याच्यात नाव लिहितो माझं स्वतःच, आणि मला आता या FN ला काय झालं, तो इथून हायलाइट झाला. मग आता चेक करा, FN डॉट, मी जर व्हॅल म्हंटल तर ऑटोमॅटिक बघा काय दाखवलं मला त्यानं, हा म्हणून दाखवलं. म्हणजे माझा डॉक्युमेंट मॅपिंग जे आहे ते मॅपिंग बरोबर झालेलं आहे. मी हेच गोष्ट आता व्हॅर FN1 इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय नेम म्हणून दाखव. तर नेम पण मला तेच द्यायचे, एफ नेम सिमिलर आहे. किंवा याला आपण काम करूयात, एल नेम दाखवूया. इथे मी माझं आडनाव लिहितो, गायकवाड. तो सेम FN1 डॉट व्हॅल्यू. काही चुकतंय का, एलिमेंट्स झालं माझ्याकडनं, ते एलिमेंट पाहिजे आय गेस एलिमेंट काम नाही करत आहे, स्पेलिंग चुकली माझी, मला बघू द्या. where FN1 equals to document dot get element. अच्छा, एलिमेंट्स ते
मल्टिपल एलिमेंट्स आहेत इन शॉर्ट. ठीक आहे. आयडीच घ्यावा लागेल आपल्याला, कारण आयडी युनिक असतो ना. नेम युनिक नसतं. नेम आपण जसं ग्रुपिंग साठी कंबाईन वापरलं होतं, जेंडर साठी, रेडिओ बटन साठी. ओके. सो त्यामुळे त्याने ते नेम साठीच काढून टाकले. आता फक्त नेम नाही घेता येणार आपल्याला, मल्टिपल ऑप्शन मध्ये घेता येईल काय सिलेक्ट झालाय. म्हणजे काय करेल, आय रिडिफाईन करेल. ठीक आहे. तो पण घेऊया. पण मला फंक्शन कशामुळे मिळतंय, डॉक्युमेंट बाय आयडी न मिळतोय. ठीक आहे. सो इथं मी तेच करणार आता, एलिमेंट बाय आयडी आणि आयडीचं नाव जसं की एफ नेम. आता मला इथे चेक करायचंय इफ लॉजिकल कंडिशनल स्टेटमेंट आपलं, जे तुम्ही सी प्लस प्लस जावा मध्ये शिकलात ते इथे वापरायचं. कसं, इफ एफ एन डॉट व्हॅल्यू इक्वल टू डबल इक्वल टू कंपॅरिझन साठी असेल, ट्रिपल इक्वल टू हा कम्पेअर पण करतो आणि त्याचा डेटा टाईप पण सेम आहे का हे चेक करतो. म्हणजे काही काही एक्झाम्पल्स तुम्हाला ऑनलाईन मध्ये, ट्युटोरियल्स मध्ये, व्हिडिओज मध्ये दिसतील की जिथे तुम्हाला तो ट्रिपल डब्ल्यू ट्रिपल इक्वल टू दाखवतो. तर ट्रिपल इक्वलचा अर्थ काय लक्षात घ्यायचा, तो त्याचा डेटा टाईप पण कम्पेअर करेल, आणि जर समजा फक्त डबल इक्वल टू घेतलं तर काय होईल, व्हॅल्यूज कम्पेअर होते. ओके. तुम्हाला आयदरवर आहे, दोन्ही पैकी कोणतं कम्पेअर करून बघायचं ते तुम्ही बघू शकता. म्हणजे टाईप कन्व्हर्जन वगैरे करत बसत नाही, तो डायरेक्टली कम्पेअर करतो डबल इक्वल ट्रिपल इक्वल मध्ये. सॉरी, काय कम्पेअर करायचंय मला, एमटी आहे का. आता हा एमटी लिहिला जातो असा. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल याला वेगळ्या पद्धतीने लिहायचंय तर वेगळी पण काय झालं माझ्या घशाला. एकच मिनिट, मला पाणी पिऊ द्या फक्त, कारण माझा घसा खूप त्रास देतोय. सॉरी. ठीक आहे. सो जावा स्क्रिप्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू जर कम्पेअर करायचे आपण तर डायरेक्टली अशा करू शकतो. ठीक आहे. आणि जर कन्व्हर्जन वगैरे करत बसायचं नसेल तर ट्रिपल, जसं मी म्हटलंय, तो डायरेक्ट त्याचा डेटा टाईपच कन्सिडर करतो, कम्पेअर करतो, मोकळा करतो, कन्व्हर्जन करत बसत नाही. ठीक आहे. जर ते एमटी असेल याचा अर्थ होतो इज एम. ठीक आहे. मला इथे लिहितो पाहिजे तर, डिनोट्स एमटी व्हॅल्यू. मग मग काय करायचं, तर मला अलर्ट मेसेज द्यायचा, एरर मेसेज द्यायचा. आता कसा एरर मेसेज, इथं बघा अलर्ट म्हणून ऑप्शन असतोय, तसं मी म्हणतोय ओके, जस्ट टेम्पररी, आणि एंटर करून बघा. हे बघा एक मेसेज आला तुम्हाला की तुम्ही काहीतरी मिस करताय. ठीक आहे. मी याला ओके म्हटलंय, तर तुमच्या वेबसाईटचं नाव दाखवत होतो, काय म्हणते वेबसाईट, आणि याला ओके चालत जसं मी लिहिलं इथे. ठीक आहे. सो मला ते इथं लिहिता येतंय, अलर्ट. आपण मेसेज देऊया प्रॉपर. आता प्लीज एंटर फर्स्ट नेम. मी सेव्ह केलं, रिप्लेस झाला, याला रिफ्रेश करतोय मी. ठीक आहे. आता याला सबमिट करा, म्हणजे बटन आपला नॉर्मल वाला बघा, प्लीज एंटर फर्स्ट नेम. पण आता मी जोपर्यंत ते नाव टाकत नाही तोपर्यंत हे सबमिट बटनचा एरर मला देत राहणार. ठीक आहे. जर मी इथे काहीतरी नाव टाकलं, आता एरर मेसेज चालला गेला, 5 वेळेस कॉल झालं, 6, 7, 8, 9 इथे मेसेज दिसतो बघा किती वेळेस कॉल होतोय. ठीक आहे. म्हणजे मला काम झालेलं ते आहे, ते दिसतंय व्यवस्थित. जसं मी ओके करेल त्याला काय करायचं, एफ एन डॉट फोकस करायचं.
ट्राय करूयात फोकस होतंय का, म्हणजे ऑटोमॅटिकली कर्सर त्यानं या बॉक्स मध्ये आणला पाहिजे. आता लास्ट नेमला आहे माझ्याकडे कर्सर सध्या. ओके. कुठे आहे कर्सर? नाही, नाही झाला. ठीक आहे, ह्या म्हणजे फोकसचं काम करत नाहीये. मे बी जावास्क्रिप्ट मध्ये नाही येते. ठीक आहे. त्याला इंडेक्सिंग वर न करावं लागेल. कसं करायचं ते मी सांगेल नंतर तुम्हाला ते पण. डोंट वरी. म्हणजे फोकस पण काम करत नाही. बट ठीक आहे ना, आपलं आपलं उद्देश काय होता की एरर मेसेज प्रॉपर दिसला पाहिजे होता. तो दिसला मला. बरं, आता पाहिजे तर तुम्ही बाकीचे पण कम्पेअर करू शकता. एल्स, इफ, ओके. आता हे एका व्हेरिएबल मध्ये आणणं आणि प्रत्येक वेळेस तेच चेक करत बसणं, हे पण तुम्हाला हेक्टिक वाटत असेल तर डायरेक्ट तुम्ही इथे असं करू शकता. जस्ट ट्राय करून बघूयात होतंय का ते. इफ डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय डॉट व्हॅल्यू इक्वल टू एम्प्टी, देन एल नेमचा. ठीक आहे. सो अलर्ट वाला कॉपी करतो मी इथे, इथे पेस्ट करतो, इथे फक्त फर्स्टचा लास्ट करतो आणि ट्राय करून बघूयात काय मेसेज दिसतोय आता. फर्स्ट नेमचा आहे, चला ठीक आहे. फर्स्ट नेम मध्ये टाकून देतो मी अमोल. सेकंड वाला बघा, लास्ट नेमचं पण आला. म्हणजे मला व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू ऍड करणं, मग ती कुठेतरी व्हॅल्यू चेक करणं, असं करण्यापेक्षा मी याला डायरेक्टली इथं कम्पेअर करू शकतो. पण व्हेरिएबल वापरण्याचा फायदा अजून एक असतो की प्रत्येक वेळेस मला हे एवढं लिहित बसावं लागेल जर मी व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करत असेल तर. मी ऑब्जेक्ट बनवत नसेल त्याचा, तर प्रत्येक वेळेस मला तो पूर्ण ऑब्जेक्ट प्रत्येक वेळेस कॉल करावा लागेल कम्पॅरिझन साठी, व्हॅल्यू घेण्यासाठी. ठीक आहे. व्हॅल्यू सेट पण करता येते. जसं व्हॅल्यू टाकायची असेल तर याला सिम्पली काय करतो आपण, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ऍज इट इज घ्यायचा, डॉट व्हॅल्यू म्हणायचं आणि इक्वल टू मध्ये तुमची व्हॅल्यू टाकून द्यायची. सिंगल इक्वल टू म्हणजे असाइन होतो ना आपलं, सो तुम्ही ते वापरू शकता. बघा, सध्या काहीच व्हॅल्यू नाहीये. ओके केलं मी. अमोल ऑटोमॅटिक यायला पाहिजे. अजून टाईपच नाही केलं मी, डायरेक्ट अमोल आले, जस्ट बिकॉज ऑफ दिस. ठीक आहे, याला कमेंट करतो म्हणजे त्याचा पण एक प्रॉब्लेम होणार नाही नंतर मला. ठीक आहे. आता हे झालं सिंगल डॉम एलिमेंट हँडल करतात, म्हणजे व्हॅलिडेशन वगैरे मला करता येतात, त्याबद्दल काही वाद नाही आता. पण पण याच्यात अजून काय काय लक्षात घेण्यासारखं आहे. याच्यात लक्षात घेण्यासारखं म्हणजे तुमचे जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण ऑपरेटर्स वापरतो कम्पेअर करण्यासाठी, कम्पॅरिझन ऑपरेटर किंवा तो आपण त्याला म्हणतो बऱ्याचदा रिलेशनल ऑपरेटर्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, नॉट इक्वल, इक्वल, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. ओके, ते सगळे तुम्ही इथं वापरू शकता. आता सिम्बॉल्स तर माहिती आहे सगळ्यांना, ऑपरेटरची लिस्ट माहिती आहे. ठीक आहे. हे बघा, मी असं वापरतोय, हा ग्रेटर दॅन झाला, हा लेस दॅन झाला, हा ग्रेटर दॅन इक्वल टू झाला, सिमिलरली हा लेस दॅन इक्वल टू आला, हा डबल इक्वल टू कम्पॅरिझनच आहे. नॉट इक्वल टू म्हणजे पाईप साईन वापरतो आपण, नॉटचा अर्थ हा कम्पॅरिझन साठी आहे. ठीक आहे. सो त्याच गोष्टी तुम्हाला इथे करता येतात, नवीन काहीच नाही. ठीक आहे. ऑपरेटरच्या लिस्ट मध्ये इफ आहे, तुम्ही वाईल वापरू शकता, डू वाईल वापरू शकता, त्याच्यानंतर तुम्ही फॉर वापरू शकता. ओके, म्हणजे इथे लूप्स पण वापरता येतात तुम्हाला, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्याचशा पुढे प्रॉपर्टी मध्ये काय काय दिलं जातं आपल्याला, तर आपण ते समजून घेऊ फक्त. जसं मला ऍरे ऑब्जेक्ट बनवायचा आहे एखादा. ओके, सो ऍरे ऑब्जेक्ट बनवताना सुद्धा सेम कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. कॉन्सेप्ट कशी, तर आपल्याला ऍरे बनवताना दोन प्रकारे वापरता येतो. ठीक आहे, म्हणजे डिक्लेरेशन करून आणि असाइन करून सिम्पली. जसं एक्झाम्पल दाखवतो मी आता पहिल्यांदा तुम्हाला. एक दुसरं फंक्शन घेतो, फंक्शन डेमो ऍरेज. ठीक आहे. आणि याच्यात काय करतो मी,
एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आता व्हॅर वापरू शकतो मी, पण व्हॅरच्या ऐवजी मी आता काय वापरतो, कॉन्स्ट वापरतो. आता कॉन्स्ट वापरण्यामागे प्रॉब्लेम काय किंवा त्याचा फायदा काय? ठीक आहे. तर कॉन्स्ट मध्ये फायदा एक असा आणि एक नुकसान असं की तुम्हाला इथे व्हॅल्यू हे रिडिक्लेअर करता येत नाहीत कॉन्स्ट मधल्या. ज्या व्हॅल्यू डिक्लेअर झाल्या त्या झाल्या. कॉन्स्टंट्स आहेत ना ते नावाप्रमाणे. कॉन्स्ट म्हणजे कॉन्स्टंट. या व्हॅल्यू रिडिक्लेअर होत नाही, रिअसाइन होत नाही. आणि ब्लॉकचा स्कोप असतो म्हणजे लिमिटेड स्कोप असतो. ह्या एक्सटर्नल युजेस मध्ये वापरता येत नाहीत. म्हणून मी म्हटलं की तुम्ही आयदर व्हॅर वापरू शकता ऑर कॉन्स्ट. आता व्हॅर म्हटलं की मग तो कुठेही वापरू शकतो ना ऑब्व्हियसली. ठीक आहे. माय ऍरे इक्वल टू, आता ऍरे डिक्लेअर कसा करतो आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये. ठीक आहे. आणि याच्यात तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू द्यायच्या, जसं की बनाना, ओके, त्यानंतर ऍपल, आणि त्यानंतर वापरायचं समजा चेरी. ठीक आहे. आता यातनं मला ऑब्जेक्ट जर हँडल करायचा असेल तर काय करणार मी? सिंपल, त्याचा इंडेक्स व्हॅल्यू ऍक्सेस देणार. आता इंडेक्स व्हॅल्यू ऍक्सेस करताना मला काय वापरणं आहे? 0 to n, sorry, not n, n-1, where n is the number of element present in that array, which is always be less than 1, sorry, -1. रिझन कसं? जर 0 पासून स्टार्ट होतोय तर इंडेक्स माझी 2 ला संपते, 0, 1 आणि 2, बट एलिमेंट काउंट 3 झालाच माझा तसाही, म्हणून n-1 असतो. सो मी आता याला आउट करतोय, कन्सोल डॉट लॉग, इथे त्याला कंपाईन करतो प्रॉपरली. व्हॅल्यू 1 प्लस माय ऍरे ऑफ 0. ठीक आहे. आता याला रन करून बघूया. मला कन्सोल मध्येच आउटपुट यायला पाहिजे, पण प्रॉब्लेम असा आहे की तो रन होणार नाही, कारण याला मी कॉल नाही केलेला. मग याला कॉल करण्यासाठी मला कुठेतरी त्याला एक्झिक्युशन देणं आहे. आयदर मी व्हॅलिडेट इन्फो मध्ये त्याला कॉल देऊ शकतो. आपण याला काय बरेच शब्द वापरला मागे, कॅस्केडिंग ऑफ फंक्शन्स सिम्पली, किंवा फंक्शन कॉलिंग विदिन अ फंक्शन हे म्हणतात. ठीक आहे. ऑर मी याला बॉडी मध्ये पण कॉल करू शकतो डायरेक्ट. जसं माझा बॉडी असेल ऑन लोड इक्वल टू फंक्शन. ऑन लोड म्हणजेच फंक्शन माझा. तुम्ही असंही करू शकतो. याला रिफ्रेश करा, हे बघा, व्हॅल्यू 1 इज बनाना. ठीक आहे. आणि याला इथून काढून मी तिकडे कॉल करतो, कुठे, जावा स्क्रिप्ट मध्ये, फंक्शन विदिन फंक्शन, तर ते इथं जाईल. झालं. म्हणजे जेव्हा मी याला टच करेल कीबोर्ड वरनं तेव्हा ते फंक्शन आउटपुट देईल. ओके. आणि व्हॅल्यू 1 इज बरा. सिम्पल लॉजिक. याच्यात काय असं वेगळं लॉजिक, असं वेगळं रॉकेट सायन्स नाहीये काही, सिम्पल लॉजिक आहे. ठीक आहे. याच्यात तुम्ही काय म्हणतात त्याला, ही व्हॅल्यू जी आहे बनाना वगैरेची, किंवा एखादी डायनेमिक व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कुठेतरी असाइन पण करू शकता. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, जसं माझ्याकडे एक एम्प्टी स्पेस आहे, मी फॉर्मच्या बाहेर लिहितो, त्याला आता मी काय वापरतो, डिव्ह वापरतो. हा डिव्हिजन टॅग कशासाठी आहे, तर हा आहे टेबलच्या अल्टरनेटिव्ह. आता आठवलं, आपला टेबल टॅग पण मिस झाला. ठीक आहे, मी टेबल टॅग उद्याच्या सेशन मध्ये कव्हर करेल, बट सध्या फक्त समजून घ्या, डिव्ह टॅग आणि टेबल टॅग एकमेकांना अल्टरनेटिव्ह मध्ये. मग मी काय करतो, याला आयडी देतो, जसं की माय घेऊन देण्याची गरज नाही, डायरेक्ट फक्त फ्रुट्स वापरतो, फ्रुट्स. त्याला आयडी वापरला मी, फ्रुट्स. आणि हा कन्सोल जो इफेक्ट आहे ना, तो कन्सोल मला दाखवतात त्याची गरज नाही पडत मला. आता मी काय म्हणतोय की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, कोणता, फ्रुट्स वाला, त्याचा इनर HTML. इनर HTML म्हणजे त्याच्या आतमध्ये जिथे कुठं जागा मिळते मला डिस्प्ले करण्यासाठी, हा वाला. तर त्याच्यात व्हॅल्यू काय जाणार माझी,
ती व्हॅल्यू मी इथे सांगू शकतो त्याला इक्वल्स टू आता मी कॉल करतोय फंक्शन कॉल इथे लगेच बनवणार. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की जावा स्क्रिप्टचा वापर करून आपण ऑब्जेक्ट क्रिएट पण करू शकतो का, तर हो. आता ऑब्जेक्ट क्रिएटेड होता बट एमटी होता. मी त्याची व्हॅल्यू फक्त सेट केली. आता तुम्ही रिफ्रेश म्हणजे याच्यात बघू शकता. हे बघा कुठे गेला तो बनवला फ्रुट्स दिसतंय. हे बघा ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये व्हॅल्यू येणार HTML मध्ये व्हॅल्यू बसून गेली. ठीक आहे. आता अजून एक बेनिफिट मला काय आहे जावा स्क्रिप्टचं, की जावा स्क्रिप्ट मध्ये माझ्याकडे एखादा एलिमेंट नसेल तर तो मी बनवू शकतो रन टाइम मध्ये. ओके. त्याचा प्रॉपर्टी वगैरे आपण नंतर घेऊया, डन, नो प्रॉब्लेम. पण सध्या फक्त इथपर्यंत मी थांबतो, कारण कसं आजचं सेशन वाया जायला नको होता, कारण ऑलरेडी कालची सुट्टी पडली होती अनएक्सपेक्टेड. आता इथून पुढे शक्यतो मी सुट्ट्या घेणारच नाहीये. मला फक्त तुमच्याकडनं 2 दिवसाची सुट्टीची अपेक्षा आहे. एक म्हणजे 14 एप्रिल आजच्या 8 दिवसाला, कारण घरी थोडंसं फंक्शन आहे इव्हिनिंग मध्ये, आणि 17 सॉरी एप्रिल 17 एप्रिलला पुन्हा. हे 2 दिवस फक्त सुट्ट्या राहतील आपल्या. शक्यतो मी ट्राय करेल अवॉइड करण्याचं, बट नाहीच झालं तर मात्र मग मला ती सुट्टी घ्यावीच लागेल. ठीक आहे. सो इथपर्यंत मी जावा स्क्रिप्ट मध्ये थांबतो. अजून आपल्याला जावा स्क्रिप्ट मध्ये एलिमेंट क्रिएट करणे, टेबल टॅग मध्ये ऑप्शन्स अप्लाय करणे, डिव टॅग मध्ये रन टाइम प्रॉपर्टी चेंज करणे, डिस्प्ले आणि हाईड करणे, अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज मला तुम्हाला सांगायच्या जावा स्क्रिप्ट मध्ये, जे की एका सेशन मध्ये होणं शक्य नाही. सो फक्त आजच्या दिवसासाठी आपण पाऊण तासाचं सेशन कंडक्ट करूया. मग उद्यापासून पुन्हा सेशन आपले चालू राहतील, रेग्युलर राहतील. ओके, नो इश्यूज. कोणाला काही अडचण, काही प्रश्न असतील तर मला विचारू.